चॅप्टरचं नाव आहे कोडे आणि ते आपल्याला सोडवायचे आहेत. आपण सुरुवात करणार आहोत. पहा, एक गोल काढा आणि त्याच्यामध्ये 1 2 3 and 4 4 लाईन टाका. अशा 22 पुढे 46 आहे का? 46 राईट. नम्रता आणि शरद सकाळी 6 वाजता मुलं यायले, तुम्ही येत नाहीये दोघे जण. हे लेकर सकाळी 6 वाजता येईल. 1 घंटा का होईना पण चांगला अभ्यास होत असतो तुम्हाला सगळ्यांना. बघा, आपण सोडवायचं. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल माहित नाही. हे 3 आहे ना, 3च्या समोरासमोर बघा इथे किती येतात? 10 आहे. पहा, मी 3 ला खाली घेतो. 3 म्हणजे 3 घेतले, 3 घेतले. मग 3 ला काय केल्यावर 10 आले असतील, तर असं केल्यावर का बघा, 3 गुणाकारामध्ये 3 3 3 9 9 अधिक 1 10 आलं का? उत्तरामध्ये 10 इथे 3च्या समोरचं 10 कळलं कसं आलं? मग याला जर समजा ह्या संख्येला ह्याच संख्येने गुणायचं म्हणजेच आपण त्याला वर्ग म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना. तर तसं 7चं जमते का बघूया. मग आता 7ला 7ने गुणल्यावर तर 7 7 49 होतो. इथे तर 22च आहे. मग 7 त्रिक काय करावं लागेल? 21 म्हणजे 3 न गुणावं लागेल है ना. मग 7 त्रिक 21 21 अधिक 1 आलं का 22? आलं का 22? कळलं कुठे आहे 22? 7च्या समोर 22 आलं ना, राईट. आता पुढे घ्या. 15चं कसं करणार मग सांगा, कोण सांगते? 15 त्रिक 45 अधिक 1 आलं का उत्तरामध्ये 46? राईट, शाबास, हुशार आहे सगळे है ना. मग इथलं हे आता 12 यायला पाहिजे काहीतरी केल्यावर है ना, इकडून काहीतरी केल्यावर, किंवा इकडून करता येईल तर मग 12चं काही करता येईल का बघा. इथे आपण ऑप्शन घेतले नाहीत. एकदा मला ऑप्शन सांगा, मग बघा कसं येतं की नाही पाहूया. सांगा. हा, फटाफट. 37 45 49 28. पहा, हे 12 आहेत की नाही. इकडे बघा, आता एकदा इथे क्वेश्चन मार्क आहे, माहित नाही तर उत्तर किती येईल, पण इथे 12 आहेत. इकडे वगैरे हे बारक्यानंतर करते. लिहायला तुम्हाला सगळ्यांना वेळ देतो माझं झाल्यावर. पहा, इथे 12 आहेत ना, मग 12 ला खाली घेतलं. 12 × 3 करा, 12 त्रिक 12 3 जा 36 की रे. 12 3 जा आणि 12 त्रिक 36 म्हणजेच 36. 36 + 1 किती होतो? 37 म्हणजे 37 येतो. इथे 37 आहे का उत्तरात? तुमचं उत्तर आलं बरोबर. चला घ्या, असंच लिहिता आलं पाहिजे तुम्हाला पण. घ्या लिहून पटापट. पाठीमागे थोडस पाठीमागे. सरांकडून तुझा तू अभ्यास कर, बस टेबल्स लिही, काही शब्द पाठ कर किंवा शब्द घे पाठ करायला. हा, 7 का? 7 पुढे 4 पुढे 9 5 51. हा, ऑप्शन सहज सांगून टाका मग. 79 81 83 85. ओके, दीज आर द ऑप्शन्स. चला ठीक आहे. तर आपण विचार करते पटकन त्याच्यावर, मस्त आपण सांगूया. किती आहे बेटा? बरं ठीक आहे. आता बघा, आपण करूया. बघा, हा असं आहे का बघा. आपण सुरुवात करूया छोट्यापासून है ना, पिल्लू पासून असं सुरू करू. 4 पासून करा, ठीक आहे. पहा, मी 4 घेतले की नाही, इथे घेतले. आता बघा 4 घेतले, मग 4चा वर्ग सांगा. 16 मध्ये 2 प्लस करा. 18 उत्तर यायले का इथे? आलं का? ते बाकी यायले का? मग चला, आता इथे 9चं सांगा मला. 9चा वर्ग 81 मध्ये 2 प्लस केले तर 83 येतात. म्हणजे इथे 83 आहेत, पण थांबा,
थोडा वेळ थांबा. कशामुळे एकदम उत्तर लिहू नका. हेच आहे का, अगोदर आणखी एक दोन टॅली करूया. याला तोपर्यंत आपण वेटिंग वर ठेवूया. चला ठीक आहे. त्यानंतर 5 घ्या. 5 चा स्क्वेअर, 5 चा वर्ग 25, 25 आणि 2 27. 27 आहे का रे पोरो? आता एकदा 7चं करून बघूया. 7चा वर्ग बोला की 49, 49 अधिक 2 आलं का 51. राईट आहे. म्हणजेच हे आपलं उत्तर बरोबर आहे. 83 म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर आहे. चला लिहा पटकन. मला प्रश्न सांगा याच्यामध्ये काय लिहू? अरे इथे काय लिहायचं? 23, 31, 41, 37, क्वेश्चन मार्क 19, 47, 29, 53. हे सगळं बरोबर आहे का रे? मॉनिटर बरोबर आहे का? ऑप्शन सांगा अगोदर ऑप्शन सांगा. हा 59, 45, 49, 43. हे पहा, हे अशा प्रकारचं एक तुमच्या समोर कोड आहे. त्याचे हे ऑप्शन आहेत. तुम्ही प्रश्नाचं उत्तर सांगू शकत असाल तर सांगा. काय करायचं? एकेकाने सांगा. काय त्या मूळ संख्या आहेत का सगळ्या? ठीक आहे. आपण एक काम करूया. सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 19 आहे ना. मग बघा रे पोरो, आता अशा वेळा यांनी काय केलं असेल की त्या 47 मधनं 23 काढून पाहिले असतील. हे उत्तर येते का पाहिलं असेल? आलंच नाही. याच्यातनं हे काढून पाहिलं असेल, हेही नाही आलं. किंवा कशाचा वर्ग करून पाहायचा प्रयत्न केला असेल. नंतर यांना कळालं की हे सगळे मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्या असतील तर त्याची सगळे सरळ सरळ मांडणी करा. सगळ्यात छोटी सांगा 19. मग 19 पासून कंटिन्यू सांगा बरं. 19च्या नंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53 आणि 59 पर्यंत. 59. चला ठीक आहे. असू द्या. बरं सांगा आता मला. 19 आहे का याच्यात? आहे. चला 19 कटला. 23 आहे का? 29 आहे का? 31 आहे का? 37 आहे का? 41 आहे का? 43 आहे का? नाही ना. जी संख्या नाही इथून हे पहा, सगळ्यात शेवटचा नंबर काय? 53 आहे. की आपण 59 घ्यायची नाही. सगळ्यात शेवटचा मोठा कोणता आहे? 53 आहे. मग हे मोजत असताना किंवा आहेत का पाहत असताना जर का समजा एखादा नंबर त्याच्यात नाही, म्हणजे तो नंबर याच्यात टाकायचा आणि त्याचं ते उत्तर आहे. 47 आहे का? बघा आहे. 53 आहे का? आहे. मग काय नाही? 43 नाही. हे त्याचं उत्तर आहे. 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पहा, याच्यासाठी मूळ संख्या पाठ असणं गरजेचे आहे. मूळ संख्या लक्षात घ्या. मला कशामुळे आले होते? ठीक आहे, चांगलं झालं. आता बघा याचा नंबर सांगा बाळा. नंबर सांग. 4, 4, 11. मला असं सलग सांगायला का? सलग समोरचा. पुढे 32, 13, 13. इकडे बघा. मी असंच का? पुढे 4 पण 8. क्वेश्चन मार्क. बरं, इथं क्वेश्चन मार्क आहे म्हणे. 9, 36. चला रे बरो, काय डोकं लावता येईल कोणाला सांगा बरं पटापट. बघा तिने छान केलं. पहा आता बघा तिनं तर्क कसा लावला. 4ला केंद्रामध्ये ठेवलं. कोणता? स्वामी समर्थाच्या केंद्रात नाही ठेवलं, इथं ठेवलं. कसं केंद्रात ठेवलं म्हणजे हे असं गोल करून घेतलं. ठीक आहे. मग आता गोल केल्यावर हे झाला मेन पॉइंट. मग पहा 9 4 जा 36. 9 चोक पहा 9 चोक 36. आलं का उत्तर? परत 11 चोक 44. आलं का उत्तर? बघा उत्तर कसे आले. परत 8 चोक 32. आलं का उत्तर? है ना. 8 चोक 32 आलं उत्तर. बघा हे याले. आता परत आणखीन इथे एक अंक असला पाहिजे ज्याचा की गुणाकार केल्यावर वर चालला. ऑप्शन सांगितलेच नाही तुम्ही. ऑप्शन सांगा पटापट. 57, 52, 55,
50 पहा इथे 13 आहेत ना. 13 4 त्याचं उत्तर इथे 13 रुपये म्हणजे 13 चोक 52. हे पहा 52 आलं का उत्तर बरोबर. इथे काय यायला पाहिजे 52. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. चला पोरं लिहून घ्या. मग मी असे बाण केले पण तुम्ही कसं लिहिणार इकडे बघा. असं लिहायचं. टॅक्ट कशी करायची 9 चोक 9 4 36 पहा 8 4 8 चोक 32 हे आलं 32 हे आलं 36 तुमचं. त्यानंतर 11 चोक 44 44 हे आलं 44. त्यानंतर 13 चोक 52 52 हे तुमचं उत्तर आहे. चला असं तुम्ही लिहून घेणार हा. मी फक्त समजण्यासाठी अशा रेषा मारल्या. बनवतो हा. 13 51 पुढे 78 पुढे 78 झाल्यावर 47 असं आहे का इथे 13च्या खाली का. चला काय 47 6 9 69 असतात. सांगा ना मग क्वेश्चन मार्क 34 18 0 त्याला लिहित असताना झोपेत असेल म्हणून मागचं पुढं झाला का नंबर 06 झाले का. आता पहा अशा वेळा तुम्हाला गोंधळ नाही तुम्हीच सांगणार मी नाही सांगणार. मला एवढंच इथं सांगायचं की 06 जर आलं तर मुलं गोंधळत असतात. अरे 06 कसं काय आलं असेल त्याचा काही संबंध नाही. कसं येऊ 06 लिहू द्या किंवा 05 लिहू द्या किंवा 04 लिहू द्या. त्याचा अर्थ 4 किंवा 5 किंवा म्हणजे 6 असा समजायचा. त्या झिरोला काय व्हॅल्यू देऊ नका. समोरच्या सोडून द्या. आणि आता सांगा एकेकाने सांगा बरं. हा तुम्ही एकच सांगायचं. सांगा एक कोणतं एक सांगा. कोणतं सांगणार 1 2 का 3 पहिलं का दुसरं का तिसरं थर्ड सांगा. हा सांगा सरळ हा उभा स्तंभ. चला स्तंभ नंबर 1 13 प्लस 34 बघा रे बरोबर 13 आणि 34 ची बेरीज करतोय हा. तर याची बेरीज होते पहा 30 आणि 10 40 40 आणि 4 44 44 आणि 3 47 47 आलं का रे उत्तर आलं का नाही. आता तुमची एक दाबारी थांबा. एक स्तंभ तुम्ही सांगणार. हा तुम्ही नंतर मग तुम्ही हा 1 मिनिट 51 51 आधी 18 हा 50 आणि 10 60 60 आणि 8 68 68 आणि 1 69 69 आहे का इथे. हो इथे आहे. चला राईट आलं तुमचं. आता तुम्ही सांगा दिव्या 78 अधिक 6 म्हणजे 06. चला 70 आणि 8 78 78 आणि 6 डायरेक्ट करा 84 येतो. आणि 84 हा आपल्या ऑप्शन मध्ये आहे का बघूया. चला ऑप्शन सांगा फटाफट. नंबर 1 82 76 80 84. चला ऑप्शन मध्ये आहे 84 म्हणजेच ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे. लिहून घ्या. हे बारके तू कोण बसली तुला अभ्यास दिलेला आहे. सांग रे बाळा पुढचा प्रश्न. 1 मिनिट अगोदर उभा स्तंभ सांगा मला. 3 2 आणि 13 5 क्वेश्चन मार्क 4 10 116 पहा रे बरोबर. चला सांगा आपल्या एका तासामध्ये जेवढे होते तेवढे. पहिला स्तंभ तुम्ही सांगा. हा सांगा बघा रे बरोबर कसं सांगितलं त्यांना 3 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग. ह्या पहा या 3 चा वर्ग केला 2 चा वर्ग केला. मग 3 चा वर्ग 2 चा वर्ग किती होतो इकडे बघा 3 3 9 बेदोनी 4 9 4 13 13 हे उत्तरामध्ये आहे का. हो आलेला आहे. आता 5 आणि 7 तुम्ही सांगा दिव्या. हा 5 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग है ना. 5 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 5 स्क्वेअर आणि 7 स्क्वेअर त्या दोघांची बेरीज करा. पहा 40 आणि 20 6 60 60 आणि हे 10 70 70 आणि 4 आहे का तिथे 74. पहा इथे ऑप्शन मध्ये 74 आहे का. हो 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पलीकडचं करून घ्या सहज मग
सांगा लगेच. चरण. हा पुढे 4चा वर्ग. हा 4चा वर्ग सांग रे बाळा तू. सांग पटकन. 16 अधिक 10चा वर्ग. 100 आणि 10 110 आणि 116 येते. किती येते? 116 आहे का इथे? सगळं बरोबर आलेलं आहे. तुम्हाला जमायले. हुशार लेकर आहेत, हुशार. पुढचा जो प्रश्न आहे तो इथे लिहून घेऊया. सांगा. 8. उभ्या स्तंभाचं सांगा. उभा स्तंभ. 3 3 हा 12 1 2 क्वेश्चन मार्क 3 4 1. ऑप्शन सांगा. ऑप्शन आहे 4 5 2 3. करा विचार, पटकन सांगा. बघा काही बरं असं काही केलं का तुम्ही? बघा 8 3 24 आहे. इथं तर 12 आहेत. मग 24 ला 2 ने भागा 12 येतात. बे एक बे. इथं बे आलं तर त्याला 2 ने भागलं इथं 0 यायला पाहिजे. पण इथं 0 कुठे आहे? है ना. 2 किंवा 2च्या वाड्यात 2 आहे तर बे एक बे. इथं 1 पाहिजे. 1 कुठे यायचं? नाही. हा तर्क लागू होतो का? नो. मग आता अशा वेळात काय करायचं? आडवं करून बघा. उभ्या स्तंभातलं नाही जमत, आडव्या स्तंभातलं पहा. लावा विचार करा त्याच्यावर. हा डोके लावा तुमचे. मोबाईल पाहायचा म्हणजे कसे डोके लागतात पटापट. कोणता गेम घ्यायचा बघा. सांग बरं बेटा. 8 1 8. आणि पहा तुम्हाला आणखी एक सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो. जेव्हा असे छोटे छोटे नंबर असतात की नाही, असे छोटे छोटे नंबर असतात आणि एखाद्या वेळेस 1 किंवा 2 नंबर एक्स्ट्रा येत असतात, तशा वेळेत सरळ सरळ आडव्याचा किंवा उभ्याचा गुणाकार करून पाहायचा. काय करायचं? आडव्याचा किंवा उभ्याचा गुणाकार करून पाहायचा. सगळे गुणाकारात घ्या. चला घेतले का? सांगा. 8 1 8 3 24. किती आलं उत्तर? 24 आलं. ऐका तर फक्त, नुसतं ऐका. तुम्हाला काय वाटतं बघा. हे याचं उत्तर सोडवलं. आता या पुढच्या बघा. 3 घ्या. घेतले 3. 2 घ्या, नंतर 4 घ्या. ठीक आहे. 3 2 आणि 4 सगळे गुणाकारात घेतले. 3 दोन्ही 6. 6 चोक आलं ना 24. आता पुढे सांगा. 12 क्वेश्चन मार्क आणि 1. 12 क्वेश्चन मार्क आणि 1. पहा 12 1 हे असं करा. 12 1 12. आता इथे ऑप्शन दिलेले बघा. हे पहा ऑप्शन. पहिला ऑप्शन आले 3. मग 12 1 12 आणि 12 3 36 येतोय. 36 आलं काही कामाचं नाही. किती आलं पाहिजे? 24 आलं पाहिजे. मग 12 दोन्ही ऑप्शन नंबर 3 त्याचं उत्तर आहे. याचं उत्तर 24 येते. सगळ्यांचं 24 24 आले. झालं. संपलं. समजलं का? सोपं आहे की नाही? करून घ्या फटाफट. लिहून घ्या. हे वाला किती नंबरचं गणित आहे हे? सांगा. 8 हा. उभ्या स्तंभातलं सांगा. उभा 7 17 27 21 हा 33 12. हा पुढे हा अंक म्हणायला दमन काऊन साक्षर काय समजणार? तुम्हाला तुमच्यावर विश्वास नसते का? ते अंक 41च आहे का नाही म्हणून? त्या इंग्लिश आणि मराठीमुळे सत्यानाश झाला. खिचडी झाली सगळी. 41 म्हणू काय 41 म्हणजे काय बरोबर आहे का नाही कोण असतं असं व्हायला. चला घ्या बघा. ऑप्शन सांगा रे बाळा. हा 53 52 50 55. चला रे पोरू घ्या आता. सांगा बरं मला. तुम्ही लय हुशार आहे बघा. आता मला सांगा. तुम्हाला असं दिसायला का इथे की बरेचसे अंक हे विषम संख्येशी संबंधित आहेत किंवा काही अंक असे वाटतात की जे मूळ संख्येशी संबंधित आहेत? बघा दिसायला का मूळ संख्येशी? 5 7 पासून आहे ना. 7 11 13 17 19 23 29. पण 17 तर आहे. 41 आहे.
बरेचसे नंबर आहेत की नाही. आता अशा वेळात गोंधळ कसा होतो, तुम्हाला वर्गाचा कोणता भाग वापरता येणार नाही, तर्क नाही वापरता येत, घनाचा वापरता येत नाही किंवा वगैरे असं काहीच नाही. बाजू नको ना. मग अशा वेळात काय करायचं, एकच काम करायचं. सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, अंक कोणता आहे छोटा, 7 आहे. त्याला सांगा अगोदर सगळ्यात छोटं, मग मोठं मोठं सांगायचं. सांगा रे बरोबर. 7 पुढे. हा 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 माझं झाल्यावर सांगा घेणं. हा हा 33. हा हा झालं का. याच्यामध्ये कितीचं अंतर आहे हे सांगा. आता इकडे लक्ष द्या. तर गणित करा ना, असं वळवळ नुसती खेळतात तुम्ही, तर गणित करा नाही ते. हा 7 आणि 5 याच्यामध्ये कितीचं अंतर आहे. बरं का तू लक्ष दे. 12 आणि किती 17 होतो. 12 आणि 5 17. म्हणजे इथे कितीचं अंतर आलंय, 5चं आहे ना. हे 5 आणि हे 5चं अंतर आहे. राहिले दुसऱ्याचे 3चा तुकडा जो आहे त्याचं बघूया. आता याच्यात किती अंतर आहे बघा. हा 27 बरोबर. 21 आणि 6 27 येते. आणि 27 आणि किती 33 6च आहे. ऑब्विसली 6च आहे. इथे 6चा अंतर आहे, इथे 6चा फरक काढतोय आपण. या दोन्हीमध्ये 5चा फरक, या दोन्हीमध्ये 5चा फरक, याच्यामध्ये 6चा फरक, याच्यामध्ये 6चा फरक. आता राहिलेल्या 3 तुकड्यांमध्ये 41 आणि शाबाश. इथे किती येतात ते सांगा. 6 की 7. 7 शाबाश 7. मग 48 आणि 7 किती होतात बघा बरं. 48 आणि 7 57. 4 नंबरचा ऑप्शन आला पाहिजे तुमचा. आता कळालं का. त्या गोंधळामध्ये कळे निघले, तुकडे करावे लागले. 5 5 6 6 7 7. क्रम कसा आहे, चढत्या क्रमाने आहे. येऊन घ्या फटाफट. चला समोरचं गणित बघणार आहोत रे आपण. थांबा थोडं. मॉनिटर चला सांगा. हा असा उभा स्तंभ सांगताय का. आडवा चला. 7 33 46. पुढे सांगा. क्वेश्चन मार्क 5. हा 10. हा 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 असं आहे का. बर त्याच्यामुळे कारण याच्यातल्या बऱ्याचशा विषम संख्या असल्यामुळे आपण तशी ट्रिक्स वापरूया. ठीक आहे ना. बसा खाली. सांगा आता तुम्ही सांगा. सगळ्यात छोटा सांगा. 5 5 7 10. आपण एक काम करू का, 3 3 चे तुकडे करूया. ठीक आहे. हा 15 22. ते आराध्य लक्ष दे इकडे. चला सांगा पटापटा. 33. हा सांग दिव्या. 46. हा 82 आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपल्याला ओळखायचं संख्या. हा ऑप्शन सांगून टाका पटापट. हा 65. 6 वर 9 69. 6 वर 61. यांनी सांगण्यात काहीतरी गलती केली का रे. पहा सगळ्यात मोठा 82 यायला नाही इथे. म्हणजे याचा अर्थ इथे क्वेश्चन मार्क हा इथे मनात पाहिजे. बरोबर आहे का. सगळ्यात शेवटचा इकडे 82. कशामुळे बरोबर. मी असं कशामुळे विचार केला, कारण ऑप्शन सगळे छोटेच आहेत आणि 82 च्या इकडून कसा मोठा संख्या छोटी संख्या येईल, नाही होऊ शकत. इकडे वाढत चालली ती संख्या म्हणजे मनात ती छोटी असेल. बघूच ना आपण. आता करूया. चला बरं शरद तुम्ही सांगा. 5 आणि 2 मधलं अंतर सांगा. 2चं अंतर आहे 5 आणि 2 मध्ये. बघूत ना आपण. 7 आणि 10 मधलं अंतर 5. 15 आणि 17 22चं अंतर 5. बरं 10 आणि 15चं अंतर 5 येतो का. हा याचं अंतर 15 आणि 5 22 22 म्हणजे 7चं अंतर.
इथं अंतर किती येतं 11चं. तर 22 आणि 11 33. 33 आणि 46 अंतर सांगा. बघा 46 वजा 33 म्हणजे 3 आणि 3 आणि 1 4 म्हणजे 13 यायला पाहिजे. चुकला. मॉनिटर 13 यायला पाहिजे. मग नंतर 17 आणि 19. इथं 17 आलं पाहिजे म्हणजे 46 आणि 17ची बेरीज करा. 46 आणि 17ची बेरीज करा पोरो. 6 6 12 आणि 13 शिवाय 3 हात चालले का 4 2 6 63 येतात. तिथे क्वेश्चन मार्क राहिला 63 म्हणजे ऑप्शन नंबर 1 येतो. आलं का उत्तर? कळालं का? नम्रता, धनश्री, याचं नाव काय? वेदांत है ना, शरद, श्रद्धा. नाही समजलं? समजलं. आणि हा तुम्ही याचं नाव काय? गौरव. कळालं का बेटा? असेच नाव आहे का? चला पुढचा प्रश्न लिहिलाय का हा? लिहून घेतला सगळ्यांनी? राईट. आता सुरुवात करूया. मला सांगा हे पण पहा 7 21 22 23 2 वाढवले 23 2 46 आणि मग हे आणखी अंतर वाढतंय म्हणजे हा तर्क लागत नाही. 23 आणि 7 30 होतात. 30 2 60 आणि 60 मधून वजा 4 केले तर 56 राहतात. असं जर केलं तर बघूया. 11 आणि 43 किती होतात बघा. 40 आणि 10 50 आणि 53 आणि 1 54. 54 मधून वजा 8 करा किती राहतात रे? हे वरचे 4 गेले आणि 50 मधले 4 गेले तर किती राहतात? 44 राहतात. खाली इथे 8 यायले म्हणजे हा तर्क लागत नाही. इथे 44 आले इथे 8 यायले म्हणजे तर्क लागत नाही. आता अशा वेळात काय करायचं? अशा वेळात सगळे नंबर सरळ लिहायचे क्रमाने. सांगा सगळ्यात छोटा नंबर कॉमा कॉमा शाबास. आता यांचं एक गट करायचा असा 3 3 चा. पुढे सांगा 16 23 16 23 आणि 32. चला पुढचा सांगा गट 43 आणि 56 क्वेश्चन मार्क. बघा हा एक गट तयार झाला. सांगा बरं आता याच्यातला फरक काढायचा आहे आपल्याला. सांगा नाही फरक काढायचा. फरक बघू थांबा ना. 7 आणि 1 कितीचा फरक आला? 1 चा. 8 आणि किती 11 होतात. 9 10 11 3 किती देतात? 3. 8 आणि 3 11. 11 आणि 16 11 आणि 5 16. 16 आणि किती 23. 16 आणि 4 20 आणि 3 23. 4 आणि 3 7. 23 आणि किती 32. बरोबर नक्की रे. 23 आणि 7 30 आणि 2 32 म्हणजे 7 आणि 2 9. 32 आणि 43 किती होतात? फरक फरक सांगा. 32 आणि 8 40. 8 आणि 3 11 म्हणजे 11 ला फरक आला. 43 आणि 56. 43 आणि 7 50 आणि वरचे 6 12 ने 13. 13 चा फरक आलाय. इथे बघूया काय करायचं. पहा त्या दोन्ही मध्ये आता पहा इथे इथे कितीचा फरक येईल माहिती नाही. त्या दोघांमध्ये कितीचा फरक आलाय? 2 चा. 2 आणि 1 3. 3 आणि 2 5. 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि 2 13 आणि 13 आणि 2 13 आणि 2 15 केले. काय खेळता तुम्ही? 13 आणि 2 मग इथे 15 यायला पाहिजे. मग इथे जर 15 आलं तर बघा 13चा आणि 43 ची बेरीज केली तर 56 येतं. मग 56 ची 15 ची बेरीज करा. हा 56 ची आणि 15 ची बेरीज करा. 5 2 10 ने 11 ला 1 हात चालला 5 आणि 2 7 71. इथं 71 यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 3. काय उत्तर आहे? 3 नंबरचा ऑप्शन नंबर 3 71. येऊन घ्या बरोबर. ऑप्शन आहे हो थोडा सांग तुम्ही या जाऊन हा 20 21 29 19 18
काय करायचं आता आपण याच्यामध्ये? बरं 5 चोक 20. बरं ठीक आहे. आता बघा यांनी तर्क किती छान लावला पहा. 1 मिनिट हा. 5 चोक 20. 20 अधिक 2 पहा 22. 22 आलं इथे उत्तर. हा 7 आणि 3 चं सांगा कोणीतरी. 7 त्रिक 21 अधिक 2 किती होता? आलं का उत्तर? 9 अधिक 2 सांगा. 18 आणि 2 20 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिल्या टोकाला किती आहे? 3. किती का? 4 9 सांगा ना मग. 1 2 पासून म्हणले. 1 2 पासून म्हणले. चौड एवढा वेळ लागला. हा पुढे 4 7 6 हा हे सांगा. 2 3 13 हा 13 आहे. इथं बस रे. चाललो का? परीक्षा आहे का तुझी? संपल्या का? नंतरचा एक्झाम आला का? एक्झामचा काय टाइम टेबल आला का? चल इथे बस. ते सगळं बाकीचं तिकडे पलीकडे ठेव. इथे बस. बस इथे. ट्युशनची रफोई काढायची. इथे बसायची. इथे दिसते तुला. चला वगैरे करून चला. कोणीतरी एखाद्याने सांगा. चल तू सांगते का? तू सांगतो का? काय आहे सांगा. ऑप्शन सांगा अगोदर. चला म्हटलं ऑप्शन सांगा. हा बघा 80 85 89 84. पहा याचं काय करायचं आहे? 3 गुणाकारात 4 गुणाकारात 9. कारण अगोदर गुणाकार करून पाहायचा नंतर बेरीज करून पाहायचा. नाही जमलं तर यांचे दोन याची वजाबाकी गुणाकार करायचा आणि याच्यातून ही वजाबाकी करायची. किंवा कधी कधी काय करायचं? वर्ग करायचा त्यांची बेरीज करून पाहायची. मधलं काय येते का बघायचं. नाही जमलं तर सरळ सरळ असं करून पहा अगोदर सोप्या पद्धतीने. 3 चोक 12 12 8 96 12 108 जमते का? नाही पण 12 108 होतं का? 108 ला 2 ने भागा बरं. 2 पंच 10 आणि 2 चोक 8 यायले की नाही? आलं का? यायले का? काय केलं त्याला आपण? 2 ने भागलं का नाही? मग बघा बरं याला तसंच करून बघूया. ते किती आहेत वरचे? 4 गुणाकारात इथे किती आहेत? 7 गुणाकारात 6 आणि याच्या उत्तराला भागायचे 2 न. किंवा याला पुढे घेऊया असं. 4 7 28 गुणिले 6 6 8 48 48 8 8 4 6 2 12 12 4 16 बरोबर आहे ना? नुसते बघतात खोबार सांगत नाही बरोबर. भागाकारात 2 करा. 2 8 2 चोक 84 यायला पाहिजे. इथे ऑप्शन मध्ये पण आहे. पण हे पण करायचं राहिले ना. म्हणूनच नंतर बघूया. हे जर त्याच रीतीने जर आलं तर समजायचं हे उत्तर बरोबर आहे. चला हे सांगा. 2 गुणाकारात 3 गुणाकारात 13 बघा. 42 6 ने 13 ला भागायचं आहे. किंवा 13 चा पाडा 6 पर्यंत म्हणा. 13 पंचे 5 असतं. 13 6 78 78 ला 2 ने भागा. 42 6 1 राहतो 7 92 18 आलं का 39. म्हणजेच ते 84 उत्तर बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 4 बरोबर. इथं काय आलं पाहिजे? 84 आलं पाहिजे. बघा रे पोरो. हे एक गणित आहे असं. त्याच्यामध्ये आकडे सांगायचे तुम्हाला. चला सांगा किती नंबरचा आहे? 27 नंबरचा आहे. हा ना. इथे क्वेश्चन मार्क आहे. त्याच्या खालचं सांगा तुम्ही. तर पुढे येतं एक बार ते तू सांग. सुरू कर. हा 6 2 8 25 37 13 बरोबर. पहा असं आहे आणि हे तुम्हाला सोडवायचं आहे. आता पहा सगळ्यात छोटा अंक काय आहे? 4 आहे. पहा इथे मी 4 घेतला का? 4 6 24 याच्या जवळ जातो असा गुणाकार करायचा. 4 चा पाडा 6 पर्यंत म्हणलं की जवळ चालत की नाही 25 च्या. है ना. 4 च्या पुढे 25 आहेत.
4 6 24, 24 अधिक 1 आलं का 25 पुढे? हा बरोबर आहे. आता 6चं बघूया. 6 6 36 आहेत का पुढे? हा 1 न कमी आहे म्हणजे 1 वाढवा 37. आलं का 37? आलं. आता 2चं बघा. 2 6 12, 12 ने 13 आहे का 13 त्याच्यामध्ये? बघा आलं. आता 8 घ्या. 8 6 48, 48 अधिक 1 49 यायला पाहिजे. 49. ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर 1 49 याचं उत्तर आहे बरोबर. चला या. हे झाल्यावर एक लास्टच देतो. ते एक झालं की मग तुम्हाला जय हिंद जय भारत सुट्टी. पुढे 90 आणि इथे 5 आहेत का? इथे 90 आहे. इथे सांगा. हा ऑप्शन सांगा लगेच. हा 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 अशी काही ट्रिक्स बघू. बारके लक्ष द्या. आता नंतर लिहा. बघा जमते का हे ट्रिक्स लागते का? 7चा वर्ग अधिक 8चा वर्ग. मग 7चा वर्ग येतो 49 अधिक 8चा वर्ग 64. या दोन्हींची बेरीज येते 113. वजा 1 केल्यावर काय तो परत 5चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 5 सांगा रे 9 9 मग 81 आणि 25. 5 आणि 1 6 8 6 8 आणि 2 10. 106 येतात. त्यातून वजा 1 केला तर 105च यायला. पण 105 इथं नाही म्हणजे हे ट्रिक्स लागायली का? नाही. सोडून द्या विचार नाही करायचा. आता अशा वेळेस काय करायचं बघा. आणखीन एक करायचं. 7 8 56. 56ला 2 ने गुणा. 2 6 12शीला 2 हात चालले का? 2 5 10. 10 ने 1 11. आलं का रे बरोबर? यायले. मग असंच करा. 5 आणि 9 यांचा गुणाकार करा. 5 9 45 गुणिला 2 45 गुणिले 90. आलं का रे बरोबर? यायले. लक्ष द्या. अगोदर नंतर लिहा ना. पुढे जायचं तुम्हाला. गौऱ्या लावायचं पटकन घ्या. 6 आणि 11चा गुणाकार करा. 6 11 66. 66ला 2 ने गुणा. 2 6 12शीला 2 हात चालले का? 2 6 12 ने 13 132. इथे 132 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आलेला आहे. चला घ्या आता लिहून घ्या आणि नीट निघा नीट.